भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण सर्वदूर पोहोचवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. देशातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण देण्याचे प्रयत्न एकीकडे जोरदारपणे सुरू असतानाच दुसरीकडे शाळा सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही वाढतं आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक आहे. या मुलांनी शाळा सोडण्याची कारणं अनेक आहेत. शिक्षणाची गोडीच वाटत नाही किंवा एखादा विषयच जमला नाही म्हणून वारंवार नापास होणं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडून देणं, यातून आजच्या शिक्षण पद्धतीतला फोलपणा उघड होतो. एखादा विषय न जमल्यानं शाळा सुटते हे जरी वास्तव असलं तरी शाळेचा संबंध सुटला म्हणून विद्यार्थ्याचा शिक्षणाशी संबंध तुटून चालणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यानं शिकलं पाहिजे, त्याला आवडेल ते शिकलं पाहिजे, शिक्षणातून आवड निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी गरज आहे ती शिक्षण पद्धती बदलण्याची, यावर दृढ विश्वास असलेल्या डॉक्टर श्रीनाथ कलबाग यांनी 1983 साली पुणे जिल्ह्यातल्या पाबळ इथं विज्ञान आश्रमाची स्थापना केली. मुंबईला असताना म्युनिसिपल शाळेमध्ये ते जाऊन बघायचं, म्हणजे व्हिजिट करायचे. आणि तिथे त्यांनी बघितलं की जी शाळेच्या बाहेर बसलेली मुलं असतात, म्हणजे बोरं चिंचा विकायला, ती खूप स्मार्ट असायची. म्हणजे त्यांना जर 10ची नोट दिली तर लगेच ते चेंज द्यायचे. पण आतमध्ये जी मुलं असायची त्यांना तेवढं गणितही येत नव्हतं, आणखीन शिकलेलं पण त्यांना कळत नव्हतं. म्हणजे व्यवहाराशी सुसंगत जर शिक्षण असेल तर मुलं लवकर आत्मसात करतात, हा त्याचा मागचा उद्देश होता. उच्च शिक्षणानंतर डॉक्टर कलबाग मुंबईतून परदेशात संशोधनासाठी गेले. या काळात आलेल्या अनेक संधी नाकारून ते मायदेशी परतले. आपली यशस्वी व्यावसायिक कारकीर्द स्वखुशीनं थांबवून डॉक्टर कलबाग मुंबईहून पाबळला आले, तेच विज्ञान आश्रमाच्या उभारणीसाठी. देशाच्या विविध भागातून, विशेषतः ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणासाठी विज्ञान आश्रमात येतात. आश्रमातच त्यांच्या राहण्याची सोय केलेली असली तरी हे काही हॉस्टेल नाही. विज्ञान म्हणजे हे तुम्ही जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं म्हणतात ते झालं. आणि आश्रम म्हणजे पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती. आणि गुरुकुल पद्धतीमध्ये ऋषींच्या जवळ राहून मुलं, म्हणजे गुरुजवळ राहून मुलं शिकायची. आणि मुलं शिकताना गुरु कधी त्यांना सांगायचं नाही की तुम्ही असं करा. मुलांना अनुकरण करायला आवडतं. त्यामुळे काय व्हायचं की मुलांनी कसं बनायला पाहिजे तसं गुरूंचं स्वतःचं वागणं तसं असायचं. त्यामुळे काय करायचं की मुलं गुरुचं अनुकरण करायची. आणि तसं असलं तर मुलं जास्त प्रभावित होतात. आश्रम या संकल्पनेला अनुसरून इथला दिवस सुरू होतो तो भल्या पहाटे 5 वाजता. त्यानंतर सगळे विद्यार्थी मैदानामध्ये जमा होतात. प्रार्थना, योगासनं आणि व्यायाम करतात. त्यानंतर तासभर चालते ती परिसराची साफसफाई. या श्रमसंस्कारानंतर वैयक्तिक स्वच्छता करून हे विद्यार्थी न्याहारीसाठी एकत्र येतात. विद्यार्थ्यांना न्याहारी आणि चहाची भांडी स्वतःची स्वतःच स्वच्छ करून ठेवावी लागतात. कारण स्वावलंबन हा आश्रम व्यवस्थेचा एक भाग आहे. विज्ञान आश्रमात वर्षभर राहून शिकण्यासाठी जो अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे तो आहे डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी किंवा DBRT. निसर्ग हा त्याचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे निसर्गातल्या सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूंचाही अभ्यास या अभ्यासक्रमात केला जातो. शेती आणि पशुपालन, गृह आणि आरोग्य, अभियांत्रिकी, ऊर्जा आणि पर्यावरण अशा 4 विभागांमध्ये त्याचं शिक्षण दिलं जातं. त्यात प्रत्यक्ष कामावर म्हणजेच प्रॅक्टिकलवर जरी भर देण्यात आला असला तरी त्याची थेअरी देखील शिकवली जाते. वर्षभरात प्रत्येक विषयाच्या 45 ते 50 लेक्चर्समधून विद्यार्थ्यांना त्या विषयातले विविध पैलू उलगडून दाखवले जातात. शिकण्यासाठी प्रत्यक्ष काम करणं ही ढोर मेहनत न राहता विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि जाणीवांचा विकास व्हावा हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आश्रमातले विद्यार्थी 10-12 जणांच्या गटात विविध विभागात प्रत्यक्ष काम करत शिक्षण घेतात. दुपारी 1 ते 2 या वेळातली जेवणाची सुट्टी सोडली तर प्रत्येक विद्यार्थी
नवनवीन कौशल्य शिकण्यात व्यस्त असतो. अभियांत्रिकी विभागाच्या शिक्षणात ड्रिलिंग, वेल्डिंग, सोल्डरिंग अशा वर्कशॉपमधल्या कौशल्यांबरोबरच बांधकाम आणि सुतारकामाचं प्रशिक्षण देखील या विद्यार्थ्यांना दिलं जातं. फेरोसिमेंट शीट तयार करणं, प्लॅस्टर करणं, दोरी आणि ओळंब्याचा वापर करून विटेचं बांधकाम करणं अशी कौशल्य या विद्यार्थ्यांना या आश्रमात शिकवली जातात. ऊर्जा आणि पर्यावरण विभागात घरगुती उपकरणांची दुरुस्ती, वायरिंग अशी इलेक्ट्रिकल कौशल्याची तसंच जमीन मोजणीचं तंत्र, बायोगॅस संयंत्रांचा वापर अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. शेती आणि पशुपालन हा तर ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याचा समावेश जाणीवपूर्वक या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीनंच शेती केली जाते, पण त्याला विज्ञानाची, नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार राहणार नाही. जमीन तयार करणं, लागवड करणं याच्या जोडीलाच ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणं, कलमं तयार करणं, सामाजिक वनीकरण आणि फळबागांसाठी रोपं तयार करून त्याची विक्री करणं याचं प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिलं जातं. पशुपालन हा पूर्वी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मानला जायचा. आता त्याचा स्वतंत्र व्यवसाय म्हणून विचार केला जातो. म्हणूनच जनावरांची देखभाल, त्यांना होणारे रोग आणि त्याच्यावरचे उपाय, दूध डेअरी व्यवसाय, कृत्रिम रेतन केंद्रातल्या कामाची माहिती अशा गोष्टींचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. गृह आणि आरोग्य या विभागात शिवणकाम, विणकाम, आरोग्यशास्त्र आणि पाकविद्या यांचा अंतर्भाव आहे. यापैकी शिवणकाम आणि विणकामाचं प्रशिक्षण केवळ मुलींसाठी आहे असं समजू नका. मुलांनाही ते शिकावं लागतं, कारण त्यातून वाढणारी चिकाटी आणि बोटांची लवचिकता सगळ्याच तांत्रिक कामांसाठी अतिशय आवश्यक असते. कडधान्य आणि डाळी यांच्या कॅलरीज तसंच प्रोटीन्सचा अभ्यास करणं, माती परीक्षण, रक्तगट तपासणं, रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण मोजणं अशा आरोग्याशी निगडीत विविध महत्त्वाच्या गोष्टींचं शिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जातं. विद्यार्थी दशेतच त्याची जाण येणं हे ग्रामीण भागासाठी फारच आवश्यक ठरतं. पर्यावरण रक्षण आणि इंधनाची बचत हा आजचा कळीचा मुद्दा आहे. सौर ऊर्जेबरोबरच बायोगॅसचा वापर हा त्यावरचा प्रभावी उपाय आहे. म्हणूनच दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जातं. बेकरी उत्पादनं, लोणची, मुरंबा असे विविध खाद्यपदार्थ तयार करणं, व्यावसायिक स्तरावर त्याची किंमत ठरवणं, विक्री व्यवस्था तयार करणं, त्यासाठी आवश्यक असलेली विविध कौशल्य विद्यार्थी या आश्रमातच शिकतात. दिवसभराच्या कार्यानुभवानंतर संध्याकाळी हे विद्यार्थी गाईचं दूध काढणं, शेण काढणं, चारा टाकणं, गोठा साफ करणं, शेळ्यांना चरायला सोडणं अशी विविध कामं करतात. विशेष म्हणजे या प्रत्येक कामाचा त्यांना मोबदला दिला जातो. कारण हातानं काम करत शिकणं जसं महत्वाचं, तसंच कष्ट करून कमावणं हे देखील महत्वाचं आणि आपल्या हिताचं आहे हा संस्कार त्यामुळे या विद्यार्थ्यांवर होतो. या कामातून वर्षभरात 1000 रुपयाचं उत्पन्न मिळवण्याचं बंधन या विद्यार्थ्यांवर आहे. नाहीतर त्याला अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही. श्रमप्रतिष्ठेच्या संस्कारासाठी करावी लागणारी ही सगळी कामं हातावेगळी करून हे विद्यार्थी ध्यानधारणा, सुविचार वाचन आणि अभ्यासक्रमाबाहेरच्या विषयांवर चर्चा करतात. श्रीमती मीरा कलवाग म्हणजेच आश्रमातल्या विद्यार्थ्यांच्या आम्मा रोजचा सुविचार निवडतात. प्रत्येक विद्यार्थी हा सुविचार मोठ्यानं वाचत असल्यामुळे साहजिकच तो मनावर बिंबतो. इथले विद्यार्थी भजन देखील म्हणतात आणि ते म्हणत असताना अगदी तल्लीन होऊन जातात. याशिवाय या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती करून देणारा कार्यक्रम आश्रमात नियमितपणे दाखवला जातो. विज्ञान आश्रमात शिकवले जाणारे विषय, कौशल्य ही व्यक्तिमत्व विकासाला पोषकच आहेत. त्याचबरोबर आधुनिकतेचा पुरस्कार करणारी देखील आहेत. फॅबलॅब हा असाच एक विभाग अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MITच्या सहाय्यानं
ही लॅब सुरू करण्यात आली आहे. आपल्या मनातल्या प्रत्येक कल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी ही फॅब लॅब अतिशय उपयोगी पडते. लोकांना वाटतं की कलबाग नाहीत, मला तसं वाटत नाही. मला वाटतं की एक कलबाग होते तर त्यांनी एवढे कलबाग तयार केलेत, म्हणजे प्रत्येक मुलाच्या मध्ये ते गुण आलेले, त्यामुळे ते नाही तसं मला वाटत नाही. त्यांचं चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे. विज्ञान आश्रमात दिलं जाणारं हे शिक्षण ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचावं यासाठी मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख म्हणजेच IBT हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सध्या 70 पेक्षा जास्त शाळांमधले विद्यार्थी या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेलं सगळं मार्गदर्शन विज्ञान आश्रमाकडून केलं जातं. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा मात्र संबंधित शाळेनंच उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विषय शिकवण्यासाठी येणारा कारागीर शिक्षक हा त्याच भागातला असणं बंधनकारक आहे. कारण त्याला स्थानिक गरजा, तिथल्या सुविधा, उपलब्ध व्यापारपेठ अशा सगळ्यांची जाण आणि व्यावसायिक दृष्टिकोन देखील असतो. शाळेतील कार्यानुभवासारख्या तासांचा उपयोग करून नियमित शालेय अभ्यासक्रमाबरोबरच IBTचा हा अभ्यासक्रम 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो. प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळी उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे विषय जरी तेच असले तरी त्याची व्याप्ती वाढत जाते. IBT अभ्यासक्रमासाठी लेखी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही परीक्षा घेण्यात येतात. IBTच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. नव्यानं शिकलेल्या कौशल्यांमुळे समाजातल्या अनेक गरजा पूर्ण होतात. त्याचा होणारा आर्थिक फायदा दोन्ही बाजूंचा असतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ITIच्या प्रवेशासाठी 25% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पॉलिटेक्निक आणि डिप्लोमा प्रवेशासाठी 15%, तर द्विलक्षी म्हणजेच बायफोकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 40% जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच IBTचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकला प्रवेश मिळू लागला आहे. 8वी ते 10वी पर्यंत IBT हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर 10वी पास आउट झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरसाठी ऍडमिशन घेतले. त्यानंतर प्रथम नंबर लागेल की नाही हे माहीत नव्हते, परंतु टेक्निकलची वेगळी मेरिट लिस्ट असल्यामुळे आणि IBT या अभ्यासक्रमामुळे आमच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन माझा साहजिकच नंबर लागला आणि मला हवा तो ट्रेड पहिल्याच प्रेफरन्समध्ये मिळाला आणि मला कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन मिळाले. खरोखरच IBTमुळे खूपच विद्यार्थ्यांना फायदा झाला आणि आमच्या बॅचच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले. IBTच्या अभ्यासक्रमातच विविध कौशल्य आत्मसात झालेली असल्यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं या विद्यार्थ्यांना स्वाभाविकच सोपं जातं. IBT हा विषय शिकत होते. ह्या शाळेमध्ये जे मूलभूत टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात त्याचा पुढे मला सेकंड इयर आणि फर्स्ट इयर मध्ये भरपूर फायदा झाला. इंजिनिअरिंग ग्राफिक्स सारखा एक विषय आहे, बेसिक वर्कशॉप म्हणून एक विषय आहे, त्यामध्ये मला भरपूर त्याचा उपयोग झाला. इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं व्हिज्युअलायझेशन हिथूनच सुरू झाल्यामुळं मला तिथं ते एकदम सोपं गेलं. त्यामुळं मला काही असं वाटलं नाही की मला खूप अवघड जाते. जरी मला ड्रॉइंग दिलं की तू आता ह्याचे पार्ट पाड, तर मी ते पाडू शकत होते. IBTचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आता पुढचं शिक्षण घेत आहेत. विज्ञान आश्रमातल्या अनुभवाच्या पाठबळावर अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. 21व्या शतकात जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आपल्या देशाला अज्ञान आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतोय. वैज्ञानिक प्रगतीतूनच त्यावर मात करता येणार आहे. त्यामुळे गरज आहे विज्ञानाच्या प्रसाराची. केवळ अंधश्रद्धा दूर करणारा नाही, तर श्रद्धा अधिक बळकट करणारा विज्ञानासारखा विषय आश्रमाच्या पद्धतीनं शिकवला आणि त्याला जीवनमूल्यांची जोड दिली तर 2020 मध्ये आपला देश जगाचं नेतृत्व करू शकेल यात तिळमात्र शंका नाही.